नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज FY BA समाजशास्त्र विषयाच्या बदललेल्या सिलेबस संदर्भात माहिती घेणार आहोत. तुम्हाला तर माहितीच आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे आणि त्यानुसार आपल्याला मायनर, मेजर आणि SC असे अनेक विषय इंट्रोड्यूस झालेले आहेत व त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानुसार समाजशास्त्र विषयामध्ये आपल्याला मेजर विषय आणि त्याचबरोबर त्या अनुषंगाने येणारे स्किल इन्हान्स कोर्सेस आपल्याला आज बघायचे आहेत. त्याचा सिलेबस आपल्याला बघायचा आहे. तर आपण सुरुवात करणार फर्स्ट सेमिस्टरच्या संदर्भात. पहिल्या सेमिस्टरला जे स्ट्रक्चर आहे ते आता बदललेलं आहे. पूर्वी 50 मार्काचं स्ट्रक्चर होतं, आता ते 80-20 अशा पद्धतीचं झालेलं आहे. पेपरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशलॉजी, समाजशास्त्राची ओळख असा पेपरचं नाव आहे. आणि हे स्ट्रक्चर चॉईस बेस आहे, मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्री या संदर्भात आहे. हा अभ्यासक्रम बनवताना अभ्यास मंडळानं जो विचार केलेला आहे त्या संदर्भात आपण बघूया. अभ्यासक्रम हा समाजशास्त्राच्या अनुषंगाने बनवत असताना समाजाशी नाळ जोडली जाईल, समाजाच्या मूलभूत संकल्पना मुलांना समजतील ह्याच अनुषंगाने विचार केलेला आहे. त्यानंतर याचे आउटकम्स PO ज्याला म्हटलं जातं, अभ्यासक्रमाचे फलित जे आहेत ते अशा पद्धतीचे आहेत. यामध्ये समाजशास्त्रातील जे प्रमुख संकल्पना आहेत त्या मुलांना समजतील. ह्या पहिल्या सेमिस्टरमध्ये यामध्ये समाज, संस्कृती, समाजशास्त्राचा अर्थ, धर्म, वर्ग, समाजरचना या संकल्पना समजून दिलेल्या आहेत. समाजातील जो एकूणच विचार करता समाजाचा रचना आपल्याला याच्यातून दिसून येईल. त्याच्यात समाज आपल्याला सापडेल. अभ्यासक्रमाचा एकूणच विचार केलेला आहे अभ्यास मंडळानं. त्यावेळेला पहिला पेपर हा पूर्वीचा जो पेपर आहे त्याचा थोडेसे बदल करून ठेवलेला आहे, कारण सुरुवातच समाजशास्त्राची असल्यामुळे हा पेपर त्याच पद्धतीनं बनवला जातो. समाजशास्त्राची ओळख DSC-1 हा पेपर आहे. तो 80 आणि 40 मगाशी सांगितल्या पद्धतीनं आहे. ह्यामध्ये समाजशास्त्राचे स्वरूप सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचे स्वरूप आणि विषयवस्तू काय आहेत, समाजशास्त्राची उत्पत्ती काय आहे आणि त्याचा विकास काय आहे, आणि समाजशास्त्राचं महत्त्व, अशा पद्धतीचं पहिलं प्रकरण समाजशास्त्राचे स्वरूप आहे. दुसरं प्रकरण आहे समाजशास्त्रातील अंतर्भूत संकल्पना. समाजशास्त्रातील अंतर्भूत संकल्पना बघत असताना पहिल्यांदा समाजशास्त्र ज्या बेसवर आहे ती मानवी अंतरक्रिया ह्याचा विचार केलेला आहे. त्याला मानवी संवाद असं आपण म्हणू शकतो. 2 नंबर, मानव हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळं तो गट करून राहतो, त्यामुळं सामाजिक गटाची संकल्पना ह्याच्यामध्ये दिलेली आहे दुसऱ्या प्रकरणात. आणि तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे समाज. हा एक प्रकार समाजाची व्याख्या आणि वैशिष्ट्य यामध्ये दिलेली आहेत. तिसरं प्रकरण थोडं मोठं केलेलं आहे. याच्यामध्ये संस्कृती आणि सामाजिकरण हे दोन्ही घटक यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे संस्कृती म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या. समाजशास्त्रामध्ये संस्कृती ही व्यापक संकल्पना आहे, मानवी जीवनाशी रिलेटेड आहे, मानवी जीवनाच्या सर्व घटकांशी रिलेटेड आहे. त्यानंतर संस्कृतीचे वेगवेगळे घटक आणि त्याचे महत्त्व यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरं याच्यातला घटक आहे तो म्हणजे सामाजिकरण. आपण मानव म्हणून जे घडतो त्या घडण्याची एकूण जी प्रक्रिया आहे मानव, ती प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण. ते सामाजिकरणाची संकल्पना यामध्ये सांगण्यात आलेली आहे. सामाजिकरणाच्या ज्या संस्था आहेत, आपल्यावरती जे सामाजिकरण घडवून आणणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा विचार ह्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या एकूण सामाजिक प्रक्रियेचं महत्त्व काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि चौथं प्रकरण म्हणजे समाजशास्त्राचा उपयोग. आपण ज्या वेळेला शिक्षण घेतो त्यावेळेला व्यावसायिक
दृष्टिकोन आपला असला पाहिजे कोणतंही शिक्षण घेताना. त्याचं फलित आपल्याला मिळालं पाहिजे. त्याचा उपयोग काय आहे समाजशास्त्राचा हे समजून घेणं, हे प्रायमरी लेवलला विद्यार्थ्यांनी जर ते समजून घेतलं तर त्यांना करिअर करताना त्याची मदत होईल. त्यासाठी 4थं प्रकरण या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये समाजशास्त्राचा व्यावसायिक उपयोग काय आहे, ते कोणत्या क्षेत्रामध्ये ते समाजशास्त्र उपयोगात आणलं जातं, वापरलं जातं आणि करिअरची संधी म्हणून समाजशास्त्राकडं कोणत्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि कोणकोणती क्षेत्रं आहेत ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी पुढे जाऊन आपलं करिअर करतील, अशा पद्धतीचं हे 4थं प्रकरण आहे. असे 4 प्रकरण याच्यामध्ये दिलेले आहे. ह्या पहिल्या समाजशास्त्राचं ओळख ह्या प्रकरणात दिलेली आहे. धन्यवाद.